नश्वर नाही, तर तो अशा एका व्यक्तीचे प्रतीक आहे जो प्रतिकूल परिस्थितीही जिद्द आणि चिकाटीने आपले जीवन व्यतीत करीत नाही तर त्याला आपल्या बरोबरीने आपल्या सोबत घेऊन त्याला आपण काय केलं पाहिजे, आपला मित्र आपली मैत्रीण बनवलं पाहिजे. याच उद्देशाने हे कार्यक्रम आपण करतो. त्यांना सामील करून घेत असतो आणि म्हणूनच आजच्या दिवशी आज आपण हा उपक्रम साजरा करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य असं आहे की आपण सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती अपंग आहे आणि आजचा हा दिनानिमित्त त्याला बोलण्याची संधी मिळते, त्याबद्दल काही जण अभ्यास करतात, काही जण चित्रकला करतात, काही जण गायन करतात, काही जण कोणाला असेल, पायाचा असेल, डोळ्याचा असेल, कानाचा असेल, काही कपड्याचा अंतर असेल, शरीराच्या अंतर्गत असेल, म्हणजे असे अनेक अपंगत्वाचे प्रकार आहेत. त्याच्यावर सुद्धा मात करून आपलं जीवन असह्य असलं जाईल, विचारसरणी आपल्याला जगता येतं, असं अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. मग या व्यक्ती अपंग जरी असल्या तरी मनाने अगदी आई वडिलांचं पालकांचं ऐकत नाही, पण त्यांना सांगायचं एकदा सरकारी दवाखान्यातून एक चक्कर मारून एक अवयव किती महत्त्वाचं आहे, ज्याचा अपघातामध्ये हात गेलाय, पाय गेलाय, पण तिथून पुढचं त्यांचं आयुष्य कसं बदलून जातं. उमेद सोडायची नाही, विकलांगता आली तरी ही गोष्ट जरी सत्य असली तरी जे आपल्याकडे आहे त्याचं जपणूक करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण पूर्ण दिनचर्या किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आपल्याला कळणं तसं अशक्य आहे, पण आपण एक साधा छोटा प्रयोग करू, छोटे खेळ घेऊ ज्या माध्यमातून आपल्याला थोडीफार कल्पना येते. तिकडे उभा श्रावणी. आपल्याकडे सर्व अवयव आहेत, पण आपण त्याचा पूर्णपणे चांगला उपयोग करत नाही आणि हाताने करणे खूप सोपे जाते. आणि या खेळातून हे कळले की तोंडापेक्षा हाताने करणे सोपे जाते, तर त्यांना किती त्रास होत असेल हे या ऍक्टिव्हिटीमधून कळले. अंध व्यक्तींचं दुखणं कळावं यासाठी आपण हा घेणार आहे, हा गेम घेणार आहे. या ठिकाणी काही वस्तू ठेवलेल्या आहेत टेबलवर. आता या विद्यार्थ्यांनी त्या वस्तूंना स्पर्श करून ती वस्तू कोणती आहे ते ओळखायचंय आणि शिवाय त्याचा रंगही सांगायचा. हा तर पाहू किती जणांना या ओळखता येतात. त्याचा डायल आहे तो कोणत्या शेप मधला आहे? मेटल मधला आहे का लेदर मधला आहे? मेटल. कंपनी कळेल तुला सांगता येईल? काही रुपये कळणार नाही ना कंपनी? किती आहे का? किती रंगाची आहे? कशावरून ब्ल्यू आहे बरं? कशी काय ब्ल्यू आहे? काय हटवले त्या शिट्टीला? काय येते? हा हाताने टीचर आहे का? बरं. कोणत्या देवाचं आहे? कोणत्या देवाचं चित्र काढते तिला? कोणत्या रंगाचं आहे बाळा? त्याच्यावर काय डिझाईन आहे सांगता येईल तुला? मणी आहे. आणि कलर गोल्डन कलर आहे.
येतो. मग जो दृष्टीहीन आहे त्याच्या मनाला किती आपलं होतं. एखादा व्यक्ती चूक झाली, काहीतरी म्हणजे मूर्खता अशी त्याच्याकडून घडली की काय गाढवासारखं वाटतं. पण हे बोलणं योग्य आहे का? मग इथं आपण उद्धार कोणाचा करत नाही, ते आपण आणि आपल्या उच्च प्राथमिक